बीड जिल्ह्यातून अतिशय धक्कादायक माहिती समोर येत आहे आणि ही घटना समोर येत आहे। बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील महिंदा गावातील श्री क्षेत्र तारकेश्वरगड येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे वारकरी संप्रदायात मोठी खळबळ उडाली आहे। आता गडाचे प्रमुख महंत हबप आदिनाथ महाराज शास्त्री यांनी स्वतःवरच शस्त्राने वार करून स्वतःला गंभीर जखमी केल्याची घटना घडली। आता वार कुठे केलेला आहे पहा, वार चक्क त्यांच्या जनन इंद्रियेवर त्यांनी वार केलेला आहे आणि असं का करण्यात आलेलं आहे ते सुद्धा तुम्ही पुढे पहा। सध्या त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असून डॉक्टरांनी त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिलेली आहे। ही घटना सायंकाळी सुमारे 5:30 वाजता घडली। त्या दिवशी महाराजांनी गडावर आलेल्या भक्तांना काही सेवकांना काही वेळ खोलीबाहेर थांबवण्यास सांगितले। त्यानंतर ते स्वतः खोलीत गेले। काही वेळातच त्यांनी स्वतःच्या जनन इंद्रियेवर धारदार शस्त्राने वार केल्याचे समोर आलेले आहे। या प्रकाराची माहिती मिळताच गडावरील सेवकांनी तातडीने दरवाजा उघडून त्यांना बाहेर काढले आणि त्वरित रुग्णालयात दाखल केले। आता प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना अहिल्यानगरमधील एका खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले। तेथे डॉक्टर हर्षवर्धन तन्वर आणि त्यांच्या वैद्यकीय पथकाने तातडीने शस्त्रक्रिया केली। डॉक्टरांच्या मते शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून संसर्गाचा रोग टाळण्यासाठी पुढील 8 दिवस महाराजांना पूर्ण विश्रांती देण्यास येणार आहे। या काळात कोणालाही भेटण्यास परवानगी दिली जाणार नाही। या घटनेनंतर चिंतेत असलेल्या भक्तांना दिलासा देण्यासाठी आदिनाथ महाराजांनी स्वतः व्हिडिओ संदेश जारी केला। माझी तब्येत आता चांगली आहे, काळजी करू नका, मी लवकरच गडावर परत येईन, असा संदेश त्यांनी आपल्या अनुयायांना दिलेला आहे। या घटनेची माहिती मिळताच काही राजकीय व सामाजिक नेत्यांनी रुग्णालयात भेट देत महाराजांच्या प्रकृतीची विचारणा केली। दरम्यान वारकरी संप्रदायात मोठा मान असलेल्या महाराजांनी इतके टोकाचे पाऊल का उचलले याबाबत विविध चर्चांना उधाण आलेलं आहे। आदिनाथ महाराज शास्त्री यांचा बीड आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील हजारो भक्तांमध्ये प्रभाव आहे। त्यामुळे या घटनेने भक्त परिवारात चिंता आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे। नेमके कारण काय अद्याप स्पष्ट झालेले नसून प्रशासन आणि संबंधित यंत्रणा या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत। कारण की जेव्हा तिथे भक्त आले होते अक्षरशः भक्तांना त्यांनी खोलीबाहेर थांबण्यास सांगितले आणि खोलीमध्ये जाताच अक्षरशः त्यांचे जे गुप्त अंग आहे आणि जनन इंद्रिय आहेत तिथे त्यांनी चक्क सापासप वार करण्यास सुरुवात केली आणि त्यात ते गंभीर जखमी झाले। मग त्यांनी स्वतःवरच असं का केलेलं आहे, ही जी घटना आहे किंवा याबद्दलची जी काही माहिती आहे ती अद्याप समोर आलेली नाही की त्यांनी असं का केलेलं आहे, परंतु याचं कारण लवकरच कळू शकतं असं सांगितलं जात आहे। तर अशा प्रकारे एक जे वारकरी संप्रदायामध्ये जे प्रसिद्ध जे काही हे हबप आदिनाथ महाराज आहेत त्यांनी स्वतःवरच अशा प्रकारे शस्त्राने वार करून स्वतःला गंभीर जखमी केल्याची घटना समोर आली होती।